सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड निमित्त समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी तसेच तरुण मंडळी भजनी मंडळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनंत लीलांपैकी 4 लीलेचा विचार या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितला। 4 लीला सांगितल्या या अभंगामध्ये, त्याचं वर्णन महाराजांनी केलंय। पण ऐका, तुम्हाला मी त्या 4 लीला सांगतो, तुम्ही ऐकून घ्या। माझं सांगून संपलं आणि तुमचं ऐकून झालं का मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हे तुमच्या बुद्धीला पटतं का? मग तुम्ही मला हो किंवा नाही असं सुंदर त्याचं उत्तर द्या। आधी लीला कशी आहेत ऐका। काय तुकाराम महाराज म्हणतात, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, एवढा मोठा परमात्मा मात्र तो नंदबाबाच्या घरी बाल रूपाने प्रगट झाला। एवढा मोठा, केवढा मोठा? अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये एवढा मोठा परमात्मा नंदाच्या घरी बाल रूपाने प्रगट झाला। एक दुसरी लीला अशी आहे की या सृष्टीमध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत या पोकळीमध्ये जेवढे जीव येतात, या विश्वातल्या सर्वच्या सर्व जीवांना तृप्त करणारा परमात्मा मात्र तो यशोदेकडे जेवण मागतो आणि यशोदा त्याला जेवू घालते। 2 तिसरी लीला आहे कोणती? आकाशापेक्षा व्यापक असलेला भगवान, आकाशापेक्षा व्यापक असलेला भगवान, पण गवळणी त्याला उचलून कडेवर घेतात। 3 आणि चौथी लीला सांगितली, 16,108 बायकांचा नवरा म्हणजे पती असलेला कृष्ण 16,108 स्त्रिया भोगूनही तो बाल ब्रह्मचारी ठरतो। अशा 4 लीला महाराजांनी या अभंगात सांगितल्या। आता हे तुम्हाला पटतंय का? फक्त सांगा, लक्ष द्या। बायका किती? बायका किती? बायकू नाही, बायका शब्द लक्षात येतो तुमच्या। बायकू नाही, बायका म्हणजे अनेक वचन आहे ते। बायका किती? 16,108 आणि एवढ्या बायका ज्याला तो काय ठरतो? ब्रह्मचारी। पटतं का तुम्हाला? म्हणा हो म्हणा। कसं विचार करणारा माणूस विचार करेल, शक्यच नाही राव, अजिबात शक्य नाही, कधीच शक्य नाही। एवढ्या बायकांतरी ब्रह्मचारी शक्यच नाही। कसं शक्य आहे तुम्हाला सांगू, एक तर बायका केल्या असतील तेच खरं, नाही तर बिन बायकूचा राहिला तेच खरं। कृष्णाच्या चरित्रात दोन्ही पण खरं, बायका केल्या हेही खरं, कमी राहू द्या बरं, काही शेट्टी मारते। बायका केल्या हेही खरं आणि तो बाल ब्रह्मचारी ठरला हेही खरं। अहो पण महाराज कसं शक्य आहे? बायको करणारा ब्रह्मचारी असूच कसा शकतो? कसं शक्य? महाराज म्हणतात, कसं शक्य आहे, कसं शक्य विचारूच नका। हो पण शक्यच नाही ना, कसं शक्य? याचं उत्तर तुकोबाराय सांगतात, न कळे कान्होबाचे, हे कान्होबाचं कोडं आहे, सामान्य बुद्धीला न उलगडणारा आहे। कान्होबाचे कोडे न कळे। बरं 1 मिनिट पुन्हा ऐका, त्याच्या ब्रह्मचारीपणाची साक्ष कोण देते? कृष्ण ब्रह्मचारी आहे ही साक्ष कोणी दिली? आपल्यासारख्या थातुरमातृ माणसांनी दिली का? नाही। प्रत्यक्ष यमुना माता, प्रत्यक्ष मैया यमुना दुभंग होऊन त्याच्या ब्रह्मचारीपणाची साक्ष देते। इतिहास सर्वांना माहिती आहे। यमुनेच्या पलीकडे दुर्वास आले, दुर्वासाने कृष्णाला मोबाईल केला, तुम्हाला तर माहिती आहे। कृष्णाने मोबाईल उचलला, हॅलो, दुर्वास म्हटले हॅलो, कोण बोलतं? अरे कृष्णा मी बोलतो, तुझा गुरु दुर्वास। दुर्वास नाव ऐकल्यानंतर भगवान म्हटले, जय गुरुदेव, जय गुरुदेव। गुरु काय सेवा करू? ते म्हणे आपल्या जेवणाचा डबा पाठव। आता दुर्वास एका वेळी किती खायचे? दुर्वासाला एका वेळी खायला किती लागायचं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? एका वेळी दुर्वासाला जेवण किती लागायचं तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का?
नाही तरी म्हणा, म्हणजे मी तरी सांगतो. अशाने समोरच्याला काही कळतो का? नाही म्हणा ना, मी आहे ना सांगायला बघा. एका वेळी दुर्वासाला 60,000 खंडी 60,000 खंडी अन्न एका वेळी शिजवावं लागायचं. 60,000. त्यांच्याकडे पाहावं कोणीतरी. विठ्ठला 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 एकनाथ महाराजांचा अभंग आहे. प्रसंग वेगळा आहे, पण एकनाथ महाराजांनी त्या अभंगात वर्णन केलंय. नाथ महाराज वर्णन करतात, ऐका. काय म्हणजे द्रौपदीचा धावा येतो. नाथ महाराज बोलले, 60 सहस्र खंड्या अन्न दुर्वासा भोजन सत्व जातील घेऊन अंतर पडता जान कृष्णाधावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णाधावरे. ऐकुनी बहिणीची करुणा आला यादवराना. किती लागायचं? 60 सहस्र खंड्या अन्न दुर्वासा भोजन 60,000 खंड्या. आणि डबा पाठव म्हटला. डबा जाऊ द्या, मी म्हणतो कृष्णाच्या घरी तरी कुठं दुबळ्या घरी लग्न आहे, त्याचं का तुमच्या माझ्यासारखे काय एकच बाई कोणती गेली माहेरी ना तर काय करू असं थोडं. त्याच्या घरी 16,108 बायका. बरं दुसरी गोष्ट ऐका, नुसत्या बायका 16,108 होत्या असं नाही, मग सगळा संसार 16,108. सगळा संसार म्हणजे 16,108 चुली, 16,108 स्टोव, 16,108 गॅस, 16,108 काठवटी, 16,108 तवे, 16,108 उलथण्या, 16,108 पराती, 16,108 ताटं, 16,108 तांबे, 16,108 फुलपात्र, 16,108 ग्लास, 16,108 वाट्या, 16,108 डिशा, 16,108 पाटं, 16,108 पळ्या, 16,108 चिमटे, 16,108 सांडच्या, 16,000. मदत करा ना बसल्या बसल्या. काय गंमत पाहता राहू तुम्ही पण. गुत्त दिल्यावानी मदत करायची. काय होतं सांगू का, बोलण्याच्या धावपळीमध्ये एखादं मेन पॉईंट राहून जातो ना. राहिला नाही एक, तुमच्या ध्यानातच नाही आलं. एक राहिला ना. कोणता? 16,108 चमचे राहिला. म्हणजे तेव्हापासून चमच्यांना तोटा नाही. 16,108 बायका स्वयंपाकाला लागल्या. कोण लसूण सोनती, कोण शेंगदाणे भाजती, कोण मिरची वाटती, कोण कणिक मळती, कोण पोळ्या लाटती, कोण तांदूळ धुती, कोण भात टाकती, कोण वरण करते, कोण भाजी. झाला स्वयंपाक. चुटकी सरशी स्वयंपाक तयार. दुर्ड्या भरल्या. 16,108 स्त्रिया दुर्ड्या घेऊन निघाल्या. यमुनेच्या काठावर आल्या तर यमुनेला पूर आलेला. दुथडी भरून यमुना वाहत होती. दुथडी भरून. त्या बायांना प्रश्न पडला पलीकडे जायचं कसं आता. म्हणून त्या दुर्ड्या काठावर ठेवल्या. बाकीच्या स्त्रिया दुर्ड्यांना राखण बसवल्या आणि देवाच्या ज्या प्रधान स्त्रिया होत्या त्याच्यातली सत्यभामा रुक्मिणी या माघारी आल्या आणि सांगितलं, देवा दुर्वासाचं जेवण घेऊन चाललो पण यमुनेला पूर आलाय, तर पलीकडं जायचं कसं. मार्ग नाही जायला, रस्ता नाही, वाट नाही, तर जायचं कसं. भगवान म्हटले नो टेन्शन. टेन्शन नाही कसं, ते तिकडं उपाशी जेवण घेऊन चाललोय, स्वयंपाक गार पडतो, जायला वाट नाही, आता जायचं कसं. भगवान म्हटले काळजीच करू नका. कसं काय. भगवान म्हटले यमुनेला माझा निरोप सांगा. काय सांगू. सांगा यमुनेला का आमचा नवरा भगवान कृष्ण 16,108 बायका भोगून ब्रह्मचारी असेल तर तिला म्हणो वाट दे. त्या बाया चाट झाल्या. तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, तुमच्या ध्यानातच नाही आलं. निरोप काय सांगितला. निरोप काय सांगितला. मी ब्रह्मचारी असेल तर तिला म्हणो वाट दे. आणि निरोप कोणाकडे सांगितला. त्याच्याच बायकांकडं. तुम्ही मला विचारपूर्वक उत्तर सांगा, आपला नवरा ब्रह्मचारी हे कोणाच्या बायकोला पटल का. बोला ना, बायकोला पटल. पटल 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 का पटलच. पटल 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 कसं काय पटल.
जाऊ द्या. त्याच्यापेक्षा एक काम करा, काय कीर्तन आटोपलं का घरी गेल्यावर ट्रायल घेऊन पाहत घरी. नुसतं बायकोला म्हणा बायको म्हटली काय हो मोकळं बोला काय. बायको म्हटली आशाने मला काही कळणार आहे का, बोला ना, तोंडाने बोला ना, गडागडा बोला, मोकळं बोला. काय तो म्हटला नाही बुवा पण मी ना ब्रह्मचारी. एखाद्याची रागीट बायको असली ना ती म्हणाल तोंड पहा ब्रह्मचार्याच. आपला नवरा ब्रह्मचारी, कोणाच्या दुसरं कोणालाही पटल, आपल्या बायकोला पटल. देवाच्या बायका आवाज झाल्या, अचंबित झाल्या, आश्चर्यचकित झाल्या. ती सत्यभामा रुक्मिणीकडे पाहायची, रुक्मिणी सत्यभामेकडे पाहायची. सत्यभामा रुक्मिणीला म्हटली यांना काही ताप बीप आला का पाय ग. रुक्मिणी म्हटली कस काय. अशी असंबद्ध बडबड लई ताप चढल्यावर करतो माणूस. मेंदूत ताप गेला का त्याला बरळणं म्हणतात, काही बरळतो. पायबर ताप बीप आला का. रुक्मिणी म्हटली कस काय. सत्यभामा म्हटली 16,100. विठ्ठला लक्ष राहू द्या बरं का. कीर्तन लक्ष आहे ना सगळ्यांचं, सर्वांचं लक्ष आहे ना. असेच माणसं पाहिजे. वा छान, कुठपर्यंत आलो होतं. असंच लक्ष राहू द्या. मी तर म्हणतो सप्ताहाला वर्ष किती होऊ द्या, कीर्तनात तुमचं लक्ष असंच राहू द्या. कारण तुमचं लक्ष असं आहे म्हणूनच आमचं बरं आहे. ही सगळी श्रीमंती तुमच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. एका महाराज विद्वानाच्या मुखातलं फार गोड वाक्य. कोणतं. त्या विद्वानाने असं म्हटलंय, श्रोत्यांचं विस्मरण हे क्षणाला गेले आणि आज तिथं मारुती घेऊन आला गाडी आणि तिथून पळवलं. त्या दोन्ही स्त्रिया म्हटल्या देवा तुमचा ब्रह्मचारीपणा आम्हाला पटत नाही. मग काय एक काम करा, हाच निरोप सांगायचा असेल तर दुसरा कोणाकडे तरी सांगा. ब्रह्मचारीपणाचा हाच निरोप सांगायचा असेल तर दुसरा कोणाकडे तरी सांगा. आणि आमच्याकडे सांगायचं असेल तर दुसरं काहीतरी सांगा. हे पटत नाही आम्हाला. भगवान म्हटले डोकं लावू नका जास्त, लई शहाण्या झाल्या, बचत गटात जायला लागल्यापासून. फार डोकं लावू नका. जा काय घडतं पा. नाही इलाज झाला. आल्या आणि यमुनेला हात जोडून विनंती केली ना त्यांनी, मैया यमुने माते, आमचा पती भगवान श्रीकृष्ण परमात्मा 16,108 स्त्रिया भोगून ब्रह्मचारी असेल तर वाट दे. आणि परिणाम यमुना दुभंग झाली आणि जाण्याकरता वाट मज भुली पडली काहीच्या परी, मज भुली पडली काहीच्या परी, आम्हा भोगोनी हा म्हणे ब्रह्मचारी, आम्हा भोगोनी हा म्हणे ब्रह्मचारी, दिली वाट यमुने माय खरी, दिली वाट यमुने माय खरी, आम्हा तुम्हाला कळ्या त्या
तुम्हाला कळे अध्यापवरी हो आम्हा तुम्हाला कळे अध्यापवरी हो. तुम्ही म्हणाल ना गिरी महाराज यमुनेनी वाढ दिली म्हणतात तुमच्या बोलण्याला काय पुरावा? हा घ्या अभंगातला पुरावा. हा पुराव्याशिवाय बोलायचं नाही. पुरावा हा आणि पुराव्याशिवाय बोलायचं नाही. आणि पुराव्याशिवाय जर कीर्तनकार बोलला तर मग त्याला पुरावा घ्या. पुरावा काय? मज भुली पडली काहीच्या परी आम्हा भोगोनी म्हणे ब्रह्मचारी दिली वाट यमुने माय खरी आम्हा तुम्हा न कळे अद्याप वरी हो तुम्हा आम्हा न कळे अद्याप वरी हो. मी काय बोललो? 16,108 स्त्रिया भोगणारा कृष्ण शेवटी तो काय ठरतो? बाल ब्रह्मचारी. एवढ्या बायकांतरी ब्रह्मचारी पडतं का तुम्हाला? शक्य नाही महाराज. कधी तुकोबारे म्हणतात डोकं लावूच नका. मी सांगतो हेच खरं. अहो पण महाराज कसं शक्य आहे? मग त्याचं उत्तर आहे न कळे कान्होबाचे. त्याच्या अलीकडच्या चरणात या परमात्म्याची व्यापकता सांगितली. किती व्यापक आहे भगवान? विश्वव्यापक. विश्वात व्यापून आहे. आकाशापेक्षा व्यापक आहे. ऐका वेदांतामध्ये चिंतन असं आहे पंचमहाभूतामध्ये 1 नंबरचं व्यापक महाभूत आहे त्याचं नाव आकाश. आकाशापेक्षा व्यापक दुसरं काहीच नाही. पृथ्वी आप तेज वायू या चौघांपेक्षा 1 नंबरचं व्यापक कोणतं भूत आहे? महाभूत आकाश. आकाशापेक्षा व्यापक काहीच नाही. म्हणजे या सृष्टीमध्ये आकाश नाही अशी जागाच नाही महाराज. ज्ञानोबरांचे शब्द काय ओविटले? आकाश के नशे. ऐ ऐ लय मारील भो तिकडं आलं तर. आकाश के नशे. आकाश कुठं नाही. आकाश कुठं नाही. उत्तर दिलं अभंगात महाराजांनी सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आकाश सर्वत्र आहे संपूर्ण आहे. मग आकाश हे 1 नंबरचं व्यापक आहे. पण ऐका परमात्मा आकाशापेक्षाही व्यापक आहे. कसं? एवढ्या व्यापक आकाशाने त्याच्या स्वरूपात लपंडाव खेळावा. नभ तुझ माझी खेळे लपी थपी. तुझं माझी नभ लपी थपी खेळे. म्हणजे त्याच्या स्वरूपात आकाश लपंडाव खेळतं. ज्ञानोबारे म्हणतात गगनाचे प्रावरण. गगनाचे प्रावरण म्हणजे पांघरून. आणि परमात्मा कोणाचं पांघरून आहे? तर गगनाचे प्रावरण. आकाशाला झाकून टाकतो असा परमात्मा. मग परमात्मा किती व्यापक आहे? आकाशापेक्षा मोठा. विश्वव्यापक आकाशापेक्षा व्यापक. आणि ऐका एवढा व्यापक असलेला भगवान मात्र गवळणी त्याला उचलतात आणि कडेवर घेतात. त्याशी गवळणी. आता 1 मिनिट लक्ष द्या. देव केवढा? आकाशापेक्षा मोठा. देव केवढा? आकाशापेक्षा मोठा. गवळणी काय करतात? उचलून त्याला कडेवर घेतात. मग तुम्ही प्रश्न असा आहे महाराज का आकाशापेक्षा व्यापक असलेला परमात्मा गवळणीला उचलता आलाच कसा? तिने कडेवर घेतलाच कसा? तिच्या कडेवर तो मावलाच कसा? तुकाराम महाराज म्हणतात कसा उचलला आणि कसा घेतला आणि कसा मावला डोकं लावूच नका. अहो पण महाराज शक्यच नाही ना. देव केवढा? आकाशापेक्षा मोठा. आणि विचार करा गवळणीचं कंबर केवढं? ज्या कडेवर घेतलं म्हणता कंबर केवढं? बोला ना कंबर केवढं? कमराचं जनरल माप सांगतो. जनरल माप जाऊ द्या गवळणी बाजूला राहू द्या. प्रत्येकाच्या कमराचं नॅचरल नैसर्गिक माप आहे काय? तर्जनी आणि अंगठा हे 2 बोटं जोर लावून ताणायचे. सगळा जोर लावायचा ताण द्यायचा त्याला. आणि मग हे अंतर तयार झालं याला काय म्हणता तुम्ही? बरोबर टीच आहे की नाही? याला व्हीत म्हणतो आणि याला टीच म्हणतो. व्हीत आणि टीच बरोबर ना. मग हे अंतर किती झालं? मग असे 2 बोटं करा आणि काय करा ज्यांनी त्यांनी आपापल्या कमराला लावा. आलं ना माप बरोबर? लावा. नका तुम्ही लावू माझ्याकडं पहा. आलं ना कंबर बरोबर? मग जनरल कंबर केवढं? टीचभर. कमराचं माप किती?
टीसभर. मग गवळणीचं कंबर केवढं? टीसभर. आणि लईच लंबी चवडी असली तर हितभर. पण नॅचरल गवळणीचं कंबर केवढं? टीसभर. आणि देव केवढा? आकाशापेक्षा व्यापक. मग एवढा व्यापक परमात्मा एवढूशा टीसभर जागेत मावलाच कसा, बसलाच कसा? तिने महाराज म्हणतात कसा बसला मावला, नका डोकं लावू. अहो पण तुकोबाराय कसं शक्य? त्याचं उत्तर आहे न कळे कान्होबाचे ओढे. दोन झाल्या. त्याच्या अलीकडे या. अलीकडच्या चरणात आहे सगळ्या जीवांना तृप्त करतो, पोषितो जगाशी एक लातो, एक लातो पोषितो जगाशी. म्हणून देवाच्या 1000 नावात विश्वंभर हे जे नाव आहे ना, विश्वंभर नावाचे दोन अर्थ केले बघा. विश्वंभर याचा अर्थ सर्व विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून विश्वंभर. आणि दुसरी गोष्ट विश्वात भरून उरला म्हणून विश्वंभर. मग तो विश्वंभर आहे. पोषितो जगाशी एक लातो. नाव विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. त्याचे नाव विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. पोषितो जगाशी एकला. पोषितो जगाशी एकला. त्याचे निरंतर ध्यान करा. त्याचे निरंतर ध्यान करा. हे त्याचे निरंतर ध्यान करा. त्याचे निरंतर ध्यान करा. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. त्याचे निरंतर ध्यान करा. त्याचे निरंतर ध्यान करा. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. त्याचे निरंतर ध्यान करा. त्याचे निरंतर ध्यान करा. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. का? विश्वाचं तो भरण पोषण करतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर. विठ्ठल. मग सगळ्या पृथ्वीला तृप्त करणारा जो परमात्मा, तो त्याला भूक लागली म्हणून यशवदेकडं जेवण मागतो. आता प्रश्न असा आहे महाराज, जो दुसऱ्याला जेवू घालतो, जो दुसऱ्याला जेवू घालतो त्याला दुसऱ्याकडे जेवण मागायची गरज आहे का? जो दुसऱ्याला तृप्त करतो त्याला दुसरं कोणी तृप्त करण्याची गरज आहे का? जो दुसऱ्याला तृप्त करतो त्याला दुसऱ्याने काय तृप्त करावं? जो दुसऱ्याला देतो त्याला दुसऱ्याने काय द्यावं? मग जो संपूर्ण पृथ्वीला तृप्त करतो, पृथ्वी जेणे तृप्त केली, आणि तो बरं त्यांनी यशवदेकडे जेवण मागितलं नाही का? यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी, माझ्या गव्हाची पोळी लाटे. पोळी करून दे मोठी, पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी मला जेवू घाल, मला जेवू घाल. यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशवदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. बोलला नाही का तो? साध्या गव्हाची पोळी लाटी, पुरणपोळी करून दे मोठी, नाही आडवीत गुळासाठी मला जेवू घाल. आई चाल बरं लवकर, दे बरं जेवायला, फार भूक लागली मला. नाही ताई एक काम कर, काय तू घरात गेलं का मग तू म्हणशील गॅसची टाकीच संपली, राग केलंच नाही, आपलं कार्डच पिवळं नाही.
त्याच्यापेक्षा एक काम कर, काय रात्रीचं काय जे असेल ना दे बरं शिळक. आई मी खाईना शिळा घाटा, दयाचा आगे करून दे मठा, नाही माझ्या अंगी ताठा, मला जेऊ घाल. नाही ताई लई जास्त राड्यात पटमेक्षा साधं करते का काय, वांगे भाजून भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबीर, साधं दे बरं, लवकर दे जेवायला. आई का जेवायला देत नाही तू, का उशीर करती? मी बाकीच्या पोरांसारखा आहे का, गुटके खात हिंडतो का? तुझं काम ऐकत नाही का? एकटा किती काम करतो. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. पाय ना पायाला नख नाही राहिले फिरता फिरता. गाई राखून झिजले नख, मला जेऊ घाल. दे बर जेवायला लवकर. आणि शेवट केला महाराजांनी त्याचा काय, जेवण केल्यानंतर ढेकर दिला. भाकर बरीच गोड झाली, पक्षुनी भूक हारपली, यशवदेनी. हे वर्णन आहे. मला काय बोलायचंय, सगळ्या जीवांना तृप्त करणारा जो परमात्मा तो यशवदेकडे जेवण मागतो, यशवदा त्याला जेवू घालती. प्रश्न असा आहे यांनी मागितलंच कसं आणि तिने जेवू घातलंच कसं? तुकोबाराय म्हणतात गड्या कसं मागितलं कसं डोकं नका लावू. अहो पण महाराज कसं शक्य त्याचं उत्तर आहे न कळे कान्होबाचे. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एवढा मोठा परमात्मा, एवढा मोठा परमात्मा, केवढा मोठा परमात्मा, अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड समावेष्टित आहे. एवढा मोठा परमात्मा मात्र तो नंदराजाच्या घरी बाळ रूपाने प्रगट झाला. अहो पण एवढा मोठा एवढा लहान झालाच कसा? तुकोबारे म्हणतात कसा झाला विचारू नका. अहो महाराज शक्यच नाही ना, कसं शक्य? तुकोबाराय उत्तर सांगतात. नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे, 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 नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नकळे कानो बाजे कोडे, नकळे कानो बाजे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे केवडे. महाराज म्हणतात या जगातलं हे आश्चर्य आहे, ही नवलाई आहे आणि त्याचं कोडं आपल्याला न कळणारं कोडं आहे. अशा 4 लीलांचं वर्णन या अभंगामध्ये तुकाराम महाराज करतात. आता 1 मिनिट ऐका. काय प्रसंग काल्याच्या कीर्तनाचा आहे. काल्याचं कीर्तन करायचं म्हटलं की काल्याचं कीर्तन करताना वक्ता आणि श्रोता या दोघांकरता अत्यंत महत्त्वाचे 2 नियम आहे. अत्यंत महत्त्वाचे नियम आहे, 2 नियम आहे. ते तुमच्याकरता पण आहे, आमच्याकरता पण आहे. तुम्हा आम्हा उभयतांकरता अत्यंत महत्त्वाचे काल्याच्या कीर्तनाचे 2 नियम आहे. काल्याच्या कीर्तनात काय कृष्णचरित्र सांगावं लागतं, पण कृष्णचरित्र गात असताना आणि कृष्णचरित्र ऐकत असताना, म्हणजे कृष्णचरित्र सांगताना सांगणारानी आणि ऐकताना ऐकणारानी 2 महत्त्वाच्या गोष्टी पाळायच्या. 2 गोष्टी पाळायच्या. कोणत्या? पहिली गोष्ट अशी, कृष्णचरित्राचा आचार करायचा नाही एक. आणि दुसरी गोष्ट अशी, कृष्णचरित्राचा विचार करीत बसायचा नाही, म्हणजे त्याला डोकं लावीत बसायचं नाही. काहींना लई डोकं लावायची सवय राहते, काही न डोकं लावायचं कटाळाच करते. उठलं का डोकं लावीत बसतं, डोकं लावायचं नाही. कृष्ण हे असंच कान तसंच कान, खरंच का रे माधून,
डोकं लावायचं नाही. फक्त काय करायचं, श्रद्धेनी कृष्णाचं चरित्र गायचं, श्रद्धेनी कृष्णाचं चरित्र ऐकायचं. तसं आचारासंबंधित शास्त्र पण बोललं बा, न देवचरितम आचरेत, न देव चरितम आचरेत. देवाच्या चरित्राचा म्हणजे कृष्णाच्या चरित्राचा कोणीही आचार काय. कृष्ण चरित्र थोडं विचित्र चरित्र आहे. कसं, हे ऐकलं का माणसाला तसं वागण्याची भावना निर्माण होती. ऐकलं का तसं वागण्याची माणसाला काय होती, मग माणसाला असं वाटतं देवच जर असं करीतो आपल्याला काय अडचणी बुवा, असा भाव तयार होतो. हरिविजयाची पोथी चालली होती. हरिविजयाची पोथी चालली होती मंदिरात. सगळा गाव पोथीला यायचा, पण एक महाभाग होता, तो मंदिराकडे येतच नव्हता. खाल्लं का झोपला, खाल्लं का झोपला, खाल्लं का झोपला. रात्री वावरातून आला, जेवला का झोपला, जेवला का झोप. एक दिवस बायको त्याला म्हणे, कसं वागताना तुम्ही, मला तुमचं वागणंच पटत नाही. म्हटलं काय झालं आता, काय केलं मी, तुझ्यात काय करायचं बाकी राहिलं, काय केलं काय. ते म्हणे तुमचं वागणं तुम्हालाच पटत. काय झालं काय, खाल्लं का पसरले, खाल्लं का पसरले आजगरच्या. तो म्हटलं मी करू म्हटले, मंदिरात पोथीला जातो, एक दिवस तुम्ही पोथीला नाही, हे वागणं मला पटत नाही. तो म्हटलं आपल्याला आवडतच नाही तर तिकडे जायचंच. ती म्हटली तसं काही नाही, आज तुम्हाला पोथीला जावंच लागेल. हा म्हटलं मी जाणारच नाही, तुम्ही पाठवल्याशिवाय राहणारच नाही. तो मी नाहीच जाणार, ते मी पाठवणार म्हणजे पाठवणार. तो म्हटलं जातच नाही. म्हटली कशी, ती म्हटली पाहुणं कशी जात नाही, जावंच लागेल. शेवटी तिने हट्ट धरला आणि त्याचा नाईलाज आता होतोच. भल्या भल्यांचं होतो तर त्या जगाय होतोच. हा, चांगल्यांचा नाईलाज होतो. तुम्हाला माहिती ते राघोबा दादा पेशवे होते ना, बाजीराव पेशवे, नानासाहेब पुण्यातले पेशवे. ते राघोबा दादा होतं, लोई राकटगोडी होतं बरं का, लोई दनगोड. 6.25 फूट उंच होता, अशी धिप्पाड छाती होती, मडक्या एवढं डोकं होतं, असा सिंहासारखा जबडा होता आणि असा ताकदवान गडी होता. कोण, राघोबा दादा. त्या राघोबा दादाच्या चरित्रात राघोबा दादा पेशवा त्याच्या जीवनात एकही लढाई हारलाच नाही महाराज. सगळ्या लढाया जिंकल्या त्यांनी. और मैदानात उतरला ना, शत्रूला पळता भुई थोडी व्हायची, कर्दन काळ वाटायचा. एवढा राकट दणकट, शत्रूला त्राहिमाम करून सोडणारा एवढा दणकट गडी. पण मरेपर्यंत आनंदीबाईच्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही. युद्ध करून घरी आला आणि आनंदीबाई पुढं आली, म्याव म्याव म्याव. मांजरच, बिल्ली मांजर होतोच. नाही, त्याचा नाईलाज झाला. त्याची इच्छा नव्हती पण बायकोच्या इच्छेने आला. आता असे जे येतात ना कीर्तनाला पोथीला, ते डायरेक्ट कीर्तनकाराच्या पुढं मांडी घालून एवढा बावळटपणा ते करीत नाही. मग लांब जागा पाहतो, पाठ टेकावता आली पाहिजे, पाय पसरवता आले पाहिजे, गुडघे वर करता आले पाहिजे, हात ठेवता आले पाहिजे, त्याच्यात मुडकं खुपसता आलं पाहिजे, तांबाखू माळता आली पाहिजे, पिचकारी आणता आली पाहिजे, बिडी फुकता आली पाहिजे, मधून एक नंबरला जाऊनही येता आलं पाहिजे. हा, मध्ये मध्ये डुकल्या घेता आले पाहिजे, झोपही घेता आली पाहिजे. आणि एवढंही करून नाहीच नमुना पटला तर उठूनही जाता आलं पाहिजे. आज सगळ्या सोयीनं युक्त जागा त्यांनी निवडली आणि ते आपल्या लांब खांबाला टेकून बसलं. आणि काय योगायोग राहतात बघा. त्या दिवशी नेमकं हरिविजयाच्या पोथीच्या अध्यायात असा विषय आला का द्वारकाधीश भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या. आणि पुढं सविस्तर ते वर्ण आलं का त्या पोरी कोणाच्या, त्या पोरींच्या बापाचे नाव काय, आया कोण, त्यांचं गाव कोणतं, त्या पोरींचे नाव कोणते. बरं, पोरींच्या बापांनी तरी एकाच जणाला एवढ्या पोरी दिल्या तरी कशा 34 सवत. त्यांना का दुसरे स्थळच सापडत नव्हते नेमकं. आणि मग ते सगळं विस्ताराने त्यांनी ऐकलं. यांनी बसल्या ऐकलं आणि त्याच्या कॅम्प्युटरमध्ये पक्क फिट झालं. आणि पोथीतून घरी आला, नेमकं बायकोला डुकला लागला आणि तो आला. तिला म्हटलं उठ, झोपली का तू. ती म्हटली जागीचे काय. हा म्हटलं उठ, मी काय म्हणतो ऐक. ती म्हणे काय झालं. तुझ्या सांगितल्याप्रमाणे पोथीला गेलो तर बाई दुसऱ्या लोकांसारखं आपलं ऐकणं नव्हतं. हा, नाही तर कीर्तनाला आलेल्या कोणत्या माणसाला विचार कोणता अभंग होता.
एकाला अभंग सांगता येईल तर शपथ आहे बुवा. तो म्हटलं तसं आपलं ऐकलं नाही. ऐकलं तर डोक्यात भरून आणलंय. ऐक म्हटलं आता काय तू पाठवल्याप्रमाणे गेलो. पोथीचा नायक द्वारकाधीश भगवान कृष्ण त्याला 16,108 बायका होत्या. तिच्या तू झोपच उडाली. ती म्हटली मग तुमचं काय म्हणणं आहे. तो म्हटला माझं काही त्याच्या एवढं लांबलचक नाही. मग म्हणणं काय तुमचं. तो म्हटलं माझं म्हणणं एकच आहे का त्याला जर 16,108 बायका असू शकतात तर मला वरच्या नुसत्या 8 असायला काय हरकत आहे. त्या बाईला असा पश्चाताप झाला. तिला वाटलं बरं खाऊन पसरत होता. कुठून दुर्बुद्धी आली मंदिरात पाठवला. पोथीनी नवरा बिघडावला. पोथीनी नवरा बिघडावला. बाई म्हटली झोपा येडेपणा करू. तो देव आहे. तो म्हटलं तू मला तत्वज्ञान सांगूच नको. एक ऐक तो जर देव असेल ना मी त्याचा भक्त आहे. देवाला एवढ्या बायका चालतात तर भक्तांनी काही पाप केलं का. भक्ताला नको का मग. देवाला चालतात भक्ताला नको का. हां तो म्हटलं उद्या पाय गंमतच पाय तू. उद्या मी जाणार 2-4 तरी बायका करणार म्हणजे करणार. सकाळी चमत्कार दाखवतो तुला. देव करतो ना मी बायका करणार. 2-4 तरी बायका करणार. पाय तू गंमत. पण ती हुशार होती. ती म्हटली तुमचं ठरलं ना उद्या बायका करायचे. तो म्हटलं तू पाय संध्याकाळपर्यंत तुला चमत्कार दाखवतो. करतोच. मग ती म्हटली माझं आहे ऐका. ले काय ते म्हणे आम्ही मागं श्रावण महिन्यामध्ये बायांनी पांडव प्रताप लावला होता. याला पांडव प्रताप माहीत नव्हता. याची गाठच नाही. तो म्हटलं का ग पांडव प्रतापात काय असतं. ती म्हणे पांडव प्रतापात एकाच द्रौपदीला 5 नवरे होते. आत्ता बोला. आणि मग तो म्हटलं तुझं तुझ्यापाशी माझं माझ्यापाशी. मी हरिविजय गुंडाळून ठेवतो. तू पांडव प्रताप बांधून ठेव. आपलं पहिल्यासारखं आहे तसं असं सुधीत राह. काय गंमत होती. कृष्णाचं चरित्र ऐकलं का तसं वागण्याचा भाव अंतःकरणात निर्माण होतो. विठ्ठला 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 पण तसं आपण वागू शकतो का. तसं वागू. 1 मिनिट ऐका महाराज थोडं पुढे सांगतो. काय वाक्य माझं लक्षात घ्या. ऐका बायका किती केल्या यात पुरुषार्थ नाही. वाक्य पुन्हा बोलतो. बायका किती केल्या यात पुरुषार्थ नाही. मग केलेल्या बायका बिन तक्रार सांभाळता येतात का पुरुषार्थ त्यात आहे. बायका किती कराल पण त्या बायका बिन तक्रार सांभाळता आल्या पाहिजे. मग किती बायका केल्या तो पुरुषार्थ नाही. सांभाळता कृष्णाच्या 16,108 बायका होत्या. कोणत्या बायकोची कधी तक्रार होती का काही. हा कृष्ण 4 चौघांमध्ये मिटिंग करीत बसला. एखाद्याला पाय आपती देवा पावडरचं डबडं संपलं. देवा टिकल्यांचं पाकिट आणा. देवा केसाचे पिना. देवा येणीचे रबर. काय होती का तक्रार. काही तक्रार. उलट तुम्हाला सांगू त्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. त्याची अकर्तुम शक्ती अशी आहे का ज्या बायकोच्या मनात ज्या क्षणी जी इच्छा निर्माण होईल तो त्या क्षणी ती पूर्वीत होता. हे त्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठला दयाची वासना तैसे पुरवावे. दयाची वासना तया तैसे पुरवावे. हे दयाची वासना तया तैसे पुरवावे. दयाची वासना तया तैसे पुरवावे. सावध क्षेम सकळाची द्यावे. क्षेम सकळाची द्यावे. दयाची वासना तया तैसे पुरवावे. प्रेम सकळा द्यावे. दयाची वासना तया तैसे पुरवावे. उठा सावध व्हावे. क्षेम सकळाशी द्यावे. जयाची वासना तया तैसे पुरवावे.
जिच्या मनात जी इच्छा, परमात्मा काय झालं ऐका ना, त्याचं ते अवघडच आहे महाराज. नारदाला एकदा असं वाटलं आपल्याला बायको पाहिजे. नारदाने विचार केला एकटं राहायचं कुठपर्यंत. आता जवानी हे हातपाय चालतात फिरतात तोपर्यंत ठीक आहे, पण म्हातारपण आलं, एकदम एका जागी बसलं, गंभीर आजार झाला, ॲडमिट व्हायची पाळी आली, 2-4 महिने दवाखान्यात पडलो. ताकडगावचे लोक येतील का बिस्किटाची पुडी घेऊन भेटायला. कोणीतरी जीवाभावाचं माणूस पाहिजे की नाही हक्काचं. नारदाला वाटलं आपल्याला बायको पाहिजे. पण नारदाने दुसरा विचार केला, बायको पाहिजे पण बायको देईल कोण. राहायला घर नाही, कसायला जमीन नाही, बँकेत बॅलन्स नाही, पोटापाण्याचा उद्योग नाही, सगळं जीवन जगण्याचं साधन काय चिपळ्या विना. आता चिपळ्यांवर विण्यांवर कोणी पुरी देतं का महाराज. पोरग काय करीत पखवाद वाजवत. झालं का तुमचं. अवघड आहे, अवघड आहे. पोरग काय करीत तर पखवाद तिकडं सप्ती हिंडू द्या. कोण पुरी देतं महाराज. देत नाही पुरी. आता चौकशा खूप वाढल्या. नारदाने विचार केला बाहेर तर कोणी पोरगी देणार नाही, आता काय करायचं, बायको तर करायची. नारदाच्या डोक्यात आयडिया आली. काय. नारदाने विचार केला भगवान कृष्णाला 16,108 बायका आहेच ना, आणि एवढ्या बायांचं तिथं तरी काय, चला त्याच्यातली एखादी मागू. आले ना नारद कृष्णाकडं. भगवान म्हटले या नारदा. नारद म्हटले बसता येत नाही, काम घेऊन आलो. बोला ना काय काम. मग नारद म्हटले देवा एक काम आहे. कोणतं. मला एकही बायको नाही. बर मग तुम्हाला 16,108 बायका. भगवान म्हटले मग नारद म्हटले माझं म्हणणं असं आहे एवढ्या बायांचं इथं काही काम नसेल तर एखादी द्या ना राव मला. आता मी तुम्हाला एक थोडी गंमत सांगतो बरं का. काय. थोडं ऐका. विकार बरं का काका. विकार माणसाला किती खाली नेतो, विकार माणसाचं व्यक्तीचं किती पतन करतो याचं नमुनेदार उदाहरण बनवू शकतं बरं का हे. मसाले अगदी 1 नंबरचं उदाहरण. विकार माणसाला किती विचारहीन बनवतो आणि किती नीच पातळीला नेतो. कसं ऐका. वास्तवात भगवान कृष्णाच्या बायका नात्यानी नारदाच्या कोण लागत होत्या माहिती तुम्हाला. पटकन बोला. भगवान कृष्णाच्या बायका नारदाच्या कोण लागत होत्या तुम्हाला माहिती आहे का. नाही ना. बरं. भगवान कृष्णाच्या बायका नात्यानी नारदाच्या आज्या लागत होत्या. आज्या. कस काय सांगतो उलगाडा करून. देवाच्या बिंबीतून कमळ निर्माण झालं बरोबर. भगवंताच्या बिंबीत झालं. त्या कमळात ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि त्या ब्रह्मदेवाच्या पोटी नारदाचा जन्म झाला. नारदाचा बाप ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा बाप भगवान. मग देव कोण आले नारदाचे आजोबा. मग देवाच्या बायका कोण लागतात नारदाच्या आज्या. आणि तरी किती बिनलाजपणा या. म्हणजे विकार माणसाला किती खाली नेतो रे. कबीरदास बोलले नारद बडा जगत भारी आवरत मांगे दान. नारद बडा जगत भारी आवरत मांगे दान. 60 संवत्सर के पुत्र भये सब हो गई दानादान. पण नारद बडा जगत भारी आवरत मांगे दान. एक बायकोच द्या. पण देव चिडला नाही, देव रागावला नाही, देव टेन्शन मध्ये गेला नाही. नाही तर नारदाचं डेअरिंगही साधं नाही महाराज. देवाच्या घरात जाऊन देवाच्या बायकोविषयी बोलायचं डेअरिंग साधं आहे काय. आपल्या घरात येऊन आपल्या बायकोविषयी एखादा जराचं काही बोलला आपण ऐकून घेऊ का. बोला ना. ऐकू का आपण. माझ्या घरात माझ्या बायकोबद्दल माझ्या घरात येऊन आपण एका बुक्कीत त्याचा अर्धा तरी दात तोडू. देव चिडला नाही, टेन्शन नाही घेतलं त्यांनी. भगवान म्हटले नारदा एक काम करा. ठीक आहे. ज्या घरामध्ये मी नाही, फक्त माझी एकटी बायकोच आहे, आणि ज्या घरात मी नाही ती बायको त्या बंगल्यासह तुम्हाला, बंगला तुम्हालाच आणि बायको तुम्हालाच घेऊन जा. 16,108 बंगल्यांची चाळ होती बरं का. मग काय आपलं हे ताकडगाव तिघेवराई मध्ये प्लॉटच नाही दुसरा कोणाचा, याची चाळ होती बंगल्यांची.
आता नारदानी विचार केला एकटा असून किती घरी असलो 10-5 घरी 5-50 घरी 100-500 घरी 1000-500 घरी 10-5,000 घरी एकटा किती घरी असू शकतो हा म्हणून नारद सिरियल नंबर एक बंगल्यात पाहायला निघाले प्रत्येक बंगल्याच्या अंगणात नारद गेले का कृष्ण त्या बंगल्याच्या दारात हजर जय हरी हे पुढच्या घरी जय हरी हे त्याच्या पुढच्या घरी 16,108 बंगले फिरले घाम झाला नारदाचा पण एकही घर कृष्णा वाचून त्यांना रिकाम सापडलं भोगोनी अंगना बाल ब्रह्मचारी भोगोनी अंगना बाल ब्रह्मचारी भोगनी अंगना बाळ ब्रह्मचारी भोगनी अंगना बाळ ब्रह्मचारी एकला जेथे तेथे 16 सहस्र घरी 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 तुम्हा भोगोनी अलिप्त मुरारी तुम्हा भोगोनी अलिप्त भोगोनी अलिप्त मुरारी तुम्हा भोगोनी अलिप्त मुरारी सारखे माणसं असले का युती पटकन होती विठाला भोगोनी अंगना हा बाल ब्रह्मचारी निळोबाराई सांगतात ऐका ना एकच कृष्ण एकाच वेळी 16,108 घरी उपस्थित भोगोनी अंगना हा बाल ब्रह्मचारी एकला जेथे तेथे 16 सहस्त्र घर मला काय बोलायचंय एकच भगवान एकाच वेळी 16,000 घरी उपस्थित राहू शकतो असं वागणं आपल्याला शक्य आहे का वागू शकत नाही म्हणून न देवाच्या चरित्राचा आचार करायचा नाही एक आणि देवाच्या चरित्राचा विचार नाही करायचा ऐकायचं श्रद्धेने पण त्याला डोकं लावीत बसायचं नाही का डोकं का लावायचं नाही विचार का करायचा नाही तर त्याचं कारण कृष्ण चरित्र हे मानवी बुद्धीला अनाकलनीय न सुटणारं असं कोड आहे न कळे कान्होबाचे कोडे काय विचार करावा कारण सगळा विरोधाभास आहे त्याच्या चरित्रात सगळा विरोधाभास आहे आपण एक बाजू ऐकून मत निश्चित करायला गेलं का दुसरी बाजू विरुद्धच पुढे येते विठ्ठला
एका ठिकाणी काका असं वर्णन आहे, क्वचित दिव्यम शौर्यम क्वचिदपि चरणे का पुरुषता क्वचित मृच्छन्नाचित्वम क्वचिदपि च वैकुंठ विभवाः क्वचित गीता ज्ञानम क्वचिदपि च परस्त्रीविहरणम चरित्रांते न्यूनम शरणद महोदाय कुधियम. काय निर्णय करायचा आपण? सगळा विरोधाभास आहे, कोडच आहे ते. क्वचित दिव्यम शौर्यम, कधी कधी पाहावं दिव्य शौर्य गाजवताना दिसतो. असं दिव्य शौर्य गाजवलं त्यांनी. काय दिव्य? अहो हत्ती आहे ना, हत्ती सोंडेला धरून फिरवला जमिनीवर. लक्ष देतो ना तुमच्या? या बाया लुगडेन धोत्र धुतात ना, ते लुगडेन धोत्र दगडावर आपटत. कुवलया पीड नावाचा हत्ती मथुरेत प्रवेशद्वारावर त्याला मारण्याकरता ठेवला. तर हा तिथं आला तर त्या हत्तीची म्हणजे असं मागच्या पायातून विजेच्या चपळाईनं घुसला, पुढच्या पायातून बाहेर आला, हत्तीची सोंड पकडली, गरगरा गरगरा हत्ती फिरवला आणि हा मारला आणि तसाच पुढे गेला. चाणूर मुष्टिकाचा काटा काढल्यावर उडी मारली रंगशाळेमध्ये, तर डायरेक्ट सिंहासनावर गेला आणि तो कंस खाली घेतला, त्याच्या छातीवर बसला. कंसाला मारलं ना तर स्टेनगन नाही, मशीनगन नाही, गावठी कट्टा नाही, बर्चा नाही, भाला नाही, रामपुरी नाही. काय मारला? एका बुक्कीत मारला. एकच बुक्की मारली, एकच बुक्की. कंसाच्या छाताडात एकच बुक्का मारला तर एका बुक्क्यात ऑन दी स्पॉट गोइंग टू यमपुरी. कंस मामा. या नामदेव महाराज लिहितात बरं, काही ऐकून ठेवा. नामदेव महाराज म्हणतात, मामा मारू गेलाशी. ए कृष्णा, काय नामदेव रे? काय केलं रे तू? काय केलं? मामा मारू गेलाशी आपटिले गजाशी मल्ल युद्ध खेळलाशी होतो तू 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 मल्ल युद्ध खेळलाशी होतो तू तू. काय रे कृष्णा? मामा मारू. कंसाला मारायला गेला आणि काय करून बसला? मामा मारू गेलाशी आपटिले गजाशी. दिव्यम शौर्य. काग बगरी ठामरले बाळपणी, काग बगरी ठामरले बाळपणी, काग बगरी ठामरले बाळपणी, काग बगरी ठामरले बाळपणी. अवघी दैत्य खाली बुडविले बुडविले बुडविले, अवघी दैत्य खाली बुडविले बुडविले बुडविले. माझी वाणी तुझे वाणी गुण नाम, माझी वाणी तुझे वाणी गुण नाम, माझी वाणी तुझे वाणी गुण नाम, माझी वाणी तुझे वाणी गुण नाम. कागासूर, बगासूर, रिठासूर, आगासूर, षटकासूर हे मारले ना बुवा त्यांनी. कधी मारले हो? मिलिटरीचं ट्रेनिंग करून आले हो? मारले कधी? मारिले बाळपणी. केवढं शौर्य आहे होय. ज्ञानोबारांची उभी फार गोड आहे. ज्ञानोबारांनी तितकं सुंदर चिंतन केले बघा. ज्ञानोबाराय म्हणतात, नुगडता बाळपणाची फुली जेने मी या अदानवी सृष्टी केली, करीगिरी धरोणी उमा निली महेंद्र महिमा. पण अदानवी सृष्टी कधी केली अर्जुना? नुगडता बाळपणाची फुली. या शब्दावर लक्ष द्या. बाळपणाची फुली नुगडता. कधी कधी दैत्य कधी मारले, राक्षस कधी संपवले? नुगडता बाळपणाची फुली. बाळपणाची फुली नुगडता या शब्दाचा अर्थ असा आहे का त्याची बाल्यावस्था पूर्ण विकसित झालेली नाही, त्याचं बालपण पूर्ण उमललेलं नाही, कळीतच आहे.
बालपण त्याचं कळीतच आहे, नुघडता बाळपणाची फुली, आणि त्या अवस्थेत जेने मिया अदानवी सृष्टी केली. मग कुठं कुठं पाहावं, दिव्य शौर्य गाजो क्वचित दिव्यम शौर्यम. आता तुम्ही त्याला शूर म्हणणार की नाही? एवढाले पराक्रम केले म्हणजे कोण आहे? कृष्ण शूर आहे, वीर आहे. हा आहे की नाही? हा एवढे मारले ना बालपणात, एका बुक्कीत मारला मामा, आपटून मारला त्यांनी कुवाला पण हत्ती. शूर आहे का नाही तो? शूर. मग आता तुम्ही जर त्याला शूर असं समजणार असाल तर पुढे म्हणतात क्वचिदपि चरणे का पुरुषता. म्हणजे काय? काल यवन पाठीमाग लागला तेव्हा हा रणांगण सोडून पळाला. आता काय म्हणता? रणांगण सोडून पळणारा शूर असतो का? रणांगणात शत्रूला पाठ दाखवणारा शूर असू शकतो का? मग आता त्याला कपटा म्हणाल, कायर म्हणाल, बिहाड म्हणाल, पळपुट काय म्हणतात त्याला? मग काऊ एवढाला पराक्रम करणारा का बरं पळाला? महाराज म्हणतात न कळे कान्होबाचे कोण, त्याची त्यालाच माहिती, आपण नाही डोकं लावू शकत. हा कधी कधी पाहावं माती खातानी दिसतो, क्वचित मृच्छन्ना चित्वम. माती खातो, माती खातो म्हणून यशोदा मारायला जाती, तर दुसऱ्या बाजूने पाहावं तर वैकुंठाचा अधिराज्य भोगतो. मग वैकुंठाधिपती म्हणावा का माती खातो? काय समजावं त्याला? माती खातो तो वैकुंठाचा पती कसा? वैकुंठाचा अधिपती तर माती खातो कसा? का माती खाल्ली? महाराज म्हणतात न कळे कान्होबाची कोडे न कळे. क्वचित गीता ज्ञानम. कधी कधी ऐका ऐका ओ नका नका असं नाही. गावात आलेल्या पाहुण्याचा असा अपमान नाही करायचा. विठाला विठाला अर्जुनाला धर्माधर्माच्या व्याख्या सांगतो. अर्जुना अधर्मम धर्ममितिया. याला धर्म म्हणतात, याला अधर्म म्हणतात, याला न्याय म्हणतात, याला अन्याय म्हणतात. याला एका बाजूने अर्जुनाला ज्ञान सांगतो आणि अर्जुनाला ज्ञान सांगतो म्हणून त्याला ज्ञानी म्हणावं, तर दुसऱ्या बाजूनी दुसऱ्याच्या बायांच्या साड्या चोरतो झाडावर ठेवतो. आता काय म्हणतात? क्वचित गीता ज्ञानम क्वचिदपि च परस्त्री विहारणम. मग त्याला म्हणायचं सांगू का? कृष्णाचं चरित्र सगळं चरित्र कोडं आहे. आपल्याला त्याचं उत्तर मिळू कोड्याचं काय असतं तेव्हा? कोडं काय करतं? कोड्याचं काम एकच. ऐका ना, कोड्याचं काम एकच. काय करतं कोडं? कोडं डोकं खराब करतं. कोड्याचं काम काय? डोकं खराब करणे. विचार करून विचार करून विचार करून डोकं भनभन करतं, उत्तर मिळत नाही. विठाला विठाला काय काही साधे साधे कोडे राहत. हे वाक्य आहे ना, वाक्य, त्या वाक्यातले स्वल्पविराम मागं पुढं केलं तर असे कोडे तयार होतात बघा. एक मिनटं तुम्हाला ऐका फक्त. तुम्हाला काही मेळ लागला तर मला सांगा. एका ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवायला आली. स्वयंपाकाला वेळ होता, दुपारची वेळ झाली होती. मात्र ब्राह्मणाची महत्त्वाची राहती. मग त्यांनी ठरवलं स्वयंपाक होईपर्यंत संध्या करू. मग एका ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवायला आले. ऐका बरं का, एका ब्राह्मणाच्या घरी 20 ब्राह्मण जेवण करायला आले आणि 22 ब्राह्मण आंघोळीला गेले. फक्त लक्ष द्या, काही मेळ लागतो बा. 20 ब्राह्मण जेवायला आले, 22 ब्राह्मण आंघोळीला गेले, 23 ब्राह्मण आंघोळ करून आले आणि 19 ब्राह्मण जेवण करून गेले. काही लागला का मेळ तुम्हाला? थोडा उलगाडा करू का? जेवायला किती आले? 20. आंघोळीला किती गेले? आंघोळ करून किती आले? आणि जेवण करून किती गेले? आणि मग नेमके ब्राह्मण किती आले? याच्यामध्ये जास्त कोड्यात पडण्यासारखं काही नाही. फक्त काही ठिकाणी अर्थापत्तीचा भाग आहे, काही ठिकाणी स्वल्पविरामचा भाग आहे. अरे 20 ब्राह्मण जेवायला आले तर 22 आंघोळीला कसे जातील? बरं 22 गेले तर 23 कसे येतील? बरं 23 आले तर 19 कशी जेवून जातील? तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, 20 ब्राह्मण जेवणाकरता आले आणि 22 इथं स्वल्पविराम करायचा, 22 आंघोळीला गेले. पण इथं 22 हा जो शब्द आहे ना, 22 म्हणजे 22 असा अर्थ नाही घ्यायचा, शब्दशः अर्थ नाही करायचा. मग त्याचा लक्षणावृत्तीने अर्थ करायचा. लक्षणावृत्तीने अर्थ काय होतो? 22 म्हणजे विहीर.
आहे की नाही. बावी म्हणजे वीर, त्याला नाहीच कळ. बावडी बावडी, हां बावडी 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 त्याला बावई म्हणतात, बावडी म्हणतात, वीर म्हणतात. 22 या शब्दाचा अर्थ आहे विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेले. आणि मग आंघोळ करून 23 कसे काय आले? 23 नाही, मग जे इथं स्वल्प विराम 20 विहिरीवर आंघोळीला गेले होते ते स्वल्प विराम 20 आंघोळ करून आले. 19 कस काय जेवण करून गेले? तर 19 म्हणजे 10 9 नाही, मग 19 ब्राह्मण. याला काय म्हणतात? याला म्हणतात कोड. पण तू किती डोकं खराब करतो, न कळे. कोडे न कळे. विठ्ठला अर्थाचा अनर्थ. शेजारी 2 जोड पेनार लई त्यांचं. पण ते एक दिवस काय झालं, रात्रभर दोघं बोलले. एकाला सुट्टी होती, एकाला ड्युटी होती. ते उशिरा उठला, आटोपला, घाई ड्युटीवर गेलं. सुट्टी होती, ते निवांत उठला, आंघोळ केली आणि शेजारणीकडे गेला का ड्युटीवरून गेला. ते रात्री त्यांनी तुला काही सांगितलं का? त्याच्या बायकोला तुला काही सांगितलं नाही. तुम्ही काय? तर आमच्या दोघांचं रात्री ठरलं, फिक्स ठरलं, 100% ठरलं. तुम्ही काय ठरलं तुमचं? त्यांनी तुला सांगायला पाहिजे होतं. अहो गडबडीत ते विसरले. भाऊजी तुम्ही सांगा ना काय ठरलं तुमचं? नाही सांगितलं त्यांनी, तुम्ही सांगा ना काय ठरलं. आणि मग तोंडला आमच्या दोघांचं रात्री असं ठरलं, तू माझी बायको, मी तुझा नवरा, पंढरपूरला जायचो. हां तिच्या तो डोळ्यातच रक्त उतरतो. भाऊजी एकटी घरात पाहून गैरफायदा घ्यायचा नाही. काय बोल राहील तुम्ही? काय याच्या ध्यानातच ये ना. तो लागत जे ठरलं ते सांगितलं. काय ठरलं? तू माझी बायको, मी तुझा नवरा, पंढरपूरला जायचो. ती म्हणे यावा चप्पल पाहिली पायात. मी विचार करणार नाही भाऊजी आहे का कोण आहे. आणि तोंडच जोडून तुमचं काय बोलतो तुम्ही? आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि तो म्हटला अगं गैरसमज. ती म्हटली काय गैरसमज? आणि मग तो म्हटला तू आणि माझी बायको, मी आणि तुझा नवरा. आधी तुम्हाला गडबड वाटली ना आधी. पण वाक्य कसं? तू माझी बायको, मी तू. स्वल्पविरामच काढून घेतले त्यांनी सगळे. तू माझी बायको, मी तू. आणि स्वल्पविराम टाका. तू माझी बायको, मी आणि तुझा नवरा. अर्थ पोरांना सांगू की एक नमुना सांगू का रे? कितवीला आहे तू? कितवीला आहे? 4थीला? 9वी? ए खोटं नको बोलू. खोटं बोलू का? कितवीला आहे? हां 4थीला ना. तू रे? तू पण 5वीला. तू रे मोबाईलवाला 9वीला. हां तू रे माळकरी. सांगू कोड सांगू का? तू कितवीला आहे का? 7वी. तू? बरं सांगू कोड? ऐका बरं का, सांगू ना. ऐका. एक मेंढी खाते गवताची पेंडी, पाडते 350 लेंडी. ऐका. एक मेंढी खाते गवताची पेंडी, पाडते 350 लेंडी. असे 350 मेंढ्या खातात गवताच्या पेंड्या, तर किती पडतील लेंड्या? सरांना विचारून घ्या. फक्त गुणाकार आहे, अवघड काहीच नाही. पण कोडं किती डोकं. म्हणजे कोड्यात मला काय बोलायचंय, कोडं जे असतं ना, कोडं सुटत नाही महाराज. आणि हे तर जगन्नियंत्याचं कोड आहे, जगाच्या बापाचं कोड आहे. अरे साधे जर कोडे आपलं डोकं खराब करता, तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनचरित्रातले कोडे आपल्याला सुटतील कसे? म्हणून ते चरित्र ऐका, श्रद्धेने ऐका. त्याला डोकं लावीत बसू नका, त्याचा विचार करू नका. का? त्याचं कारण सांगतात महाराज. नवल केवडे नकडे कानो वाचे कोडे. आणि मग बुद्धिवाद्यांनी विचारलं तुकोबाराय, असे भगवंताच्या चरित्रात किती कोडे? तुकोबाराय म्हणतात किती कोडे नाही, त्याचं सगळं जीवनच कोड आहे. सगळं जीवनच कोड आहे त्याचं. मग त्याच्या चरित्रातल्या अनंत कोड्यांपैकी कीर्तनाला निवडलेल्या अभंगात 4 कोडे सांगितले तुकोबारायांनी. त्याच्यातलं पहिलं कोड अभंगाच्या पहिल्याच्या. अनंत ब्रह्मांडे उदारे
उत्तर सांगितलं एवढा मोठा परमात्मा, किती मोठा, अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड. अनंत मध्ये आकडा नाही बरं का, लाख का कोटी का काय, अनंत मध्ये. अनंत शब्दाचा अर्थ आहे बरं ऐक, अनंत शब्दामध्ये न अंताहा इति अनंताहा, ज्याचा अंतच नाही. आणि भगवंताच्या पोटात असे अनंत ब्रह्मांड. पहिलं ब्रह्मांड कळालं पाहिजे ना. ब्रह्मांड, ब्रह्मांड माहिती आहे तुम्हाला? ब्रह्मांड 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 कोणाला माहिती आहे तुम्हाला? बोला बोला. ब्रह्मांड ब्रह्मांड हा काय? कोंबडीचा अंडा नाही. ब्रह्मांड. आपला जसा मृत्यूलोक आहे ना, हा जसा मृत्यूलोक आहे ना, असे आपल्या खाली 7 लोक आहे, त्याला सप्तपाताळ म्हणतात. असे आपल्या वरती 7 लोक आहे, त्याला सप्तस्वर्ग म्हणतात. वरचे 7 खालचे 7 असे 14 लोक एकत्र केल्यानंतर तयार होतं एक ब्रह्मांड. आणि असे देवाच्या पोटात किती? अनंत ब्रह्मांडे उदरी, एवढा मोठा परमात्मा. पण तो मात्र नंदबाबाच्या घरी, हरी हा बालक नंदा घरी. महाराज एवढा मोठा भगवान इतका लहान कसा झाला? इतका हे बा, हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. ऐका, 1 मिनिट ऐका. निसर्ग नियमाप्रमाणे माणूस लहानाचा मोठा होतो का मोठ्याचा लहान होतो? निसर्ग कसा आहे? माणूस जन्माला आल्यापासून लहानचा मोठा होतो. लहानाचा मोठा होणं हा निसर्ग आहे. पण मोठ्याचा लहान कधी ऐकला का तुम्ही? हा, पिंट्याचा आजोबा होईल, पण आजोबाचा पिंट्या कधी पाहिलं तुम्ही? असं होत नसतं महाराज. मोठं होणं हा निसर्ग आहे, लहान होणं हा निसर्ग. मग एवढा मोठा परमात्मा एवढा लहान झाला कसा? महाराज म्हणतात कसा झाला विचारित बसू नका, डोकं लावू नका. झाला एवढंच खरं तुकोबाराय. कसं शक्य? तुकोबाराय उत्तर सांगतात, नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे. आणखी कोडं सांगितलं काय? पृथ्वी जेणे तृप्त केली, सगळ्या पृथ्वीचं भरण पोषण एकटा करतो, एकटा. सगळ्या जीवजंतूला एकटा पोचतो, एकटा. विठ्ठल विठ्ठल आहे की नाही? भोजनाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवाः, योऽसौ विश्वंभरो देव सहा भक्ता किमुपेक्षते. यः विश्वंभरा सहा देवाः भक्ताः किमुपेक्षते. अरे सगळ्या विश्वाचं तो भरण पोषण करतो. तुलसीदास म्हटले, तुलसी मुर्दे को देत है, कपड़ा लकड़ी आग, जिंदा र करो सोस करे, सोनर बडो आभाग. सगळ्या जीवजंतूचं भरण पोषण करतो. विठ्ठला पण सगळ्या जीवाला तृप्त करणारा जो परमात्मा, तो त्याला भूक लागली म्हणून यशोदेकडे जेवण मागतो आणि यशोदा त्याला जेवू घालते. कसं काय होय? कसं काय? महाराज म्हणतात कसं काय विचारू नका. एकच, पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. पण कसं? नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. व्यापक परमात्मा गवळणी कडेवर घेतात त्याला. कसं? आता हे सगळे उत्तर भक्तिशास्त्रात आहे. लहान कसा झाला? भक्तिशास्त्रात आहे. यशोदेने तृप्त कसा केला? भक्तिशास्त्रात आहे. एवढा व्यापक, पण एवढूच्या जागेत कसा मावला, कसा बसला? उत्तर भक्तिशास्त्रात आहे. पण तुकोबाराय म्हणतात उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडूच नका. का? त्याचं कारण नवल केवडे केवडे आणि 16,108 बायका भोगतो तरी ब्रह्मचारी ठरतो. कसं शक्य? महाराज तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. कसं शक्य? उत्तर सांगितलं, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे
कोडी विठोबा असा भगवान गोकुळामध्ये अवताराला आला. गोपाळांचं संघटन करून त्यांनी दया दुधाची चोरी केली. रोज एकेकाच्या घरी चोरी व्हायला लागली आणि मग त्या गवळणीमध्ये कुजबूज झाली. आता हे चोरीचं वगैरे हे सत्र याचा पण विचार लाक्षणिक अर्थाने फार वेगळा आहे. तो विचार मांडणं आता वेळेच्या दृष्टीने योग्य नाही. पण कोणाचे ऐका ऐक रे बाळ, ए बाळ नका रे बरं ऐ ऐ ऐ साधू काय रे गडबड करतो? ऐ मित्रा चांगलं नाही राव असं. कोणाचं आहे रे तू? काय नाव तुझ्या बापाचं? सांगतोय बापाला का रे चांगलं नाही ना असं. मग विठाला त्याचा बाप इथं असला जर इथं पाहिलं तर घरी गेल्यावर पाहावं लागेल बापाला त्याच्याकडे आहे का नाही. कोणाच्याही घरात जाऊन तो चोरी करीत बसला नाही. लाक्षणिक चिंतन आहे. घर पाहून एकांताचे नवविधा नवनीत. आता एकांत हे सगळा वेदांत आहे बरं का. एकांताचं घर म्हणजे अंतःकरण वृत्ती. त्या अंतःकरण ज्या अंतःकरण वृत्तीतले काम क्रोध लोभ सगळे विकार गेले आणि जी वृत्ती निर्विकारी आहे तिला वेदांतात तत्वज्ञानात एकांताचं घर म्हटलंय. घर पाहुणी पण नुसतेच विकार घालवले निर्विकारी वृत्ती केली आणि तसाच स्वस्थ बसला तर त्या पण घरात जात नाही. मग विकार घालवून निर्विकारी वृत्ती बनवल्यानंतरही ती वृत्ती 9 पैकी कोणत्या तरी भक्तीत ज्यांनी रममान केलेली आहे अशी विकाररहित असलेली पण भक्तियुक्त असलेली जी वृत्ती ती वृत्ती म्हणजे एकांताचं घर. कोणाच्याही घरी नाही. बरं चोरीच्या जाऊ द्या. चोरीच्या निमित्ताने काय केलं खरं सांगू का? काहींना दर्शनाचा आनंद दिला, काहींना दर्शन मात्राने मुक्त केलं आणि काहींच्या घरात जाऊन चोरी करून त्यांचा अहंकार घालवला. काही लय गवळणी अहंकारी होत्या. राहतातच काही काही लय ताट भलत्या ताट लय अहंकारी. तिच्या नाकाच्या शेंड्यावरच राग मुक्काम करीतो. भलती रागीत. एक तर बाकीच्या तुमच्याच घरी कसं येतो, माझ्या घरी काय येत नाही. तुमच्या सुनांची कशी छेड काढतो, माझ्या सुनाशी काय बोलायची ताकद आहे येऊन दाखव त्यांनी. पाय मी काय करते त्याला. भगवान पेन द्यायला म्हणे आण रे घर नंबरीचा. पाय रे ताकडगावमध्ये कुठं राहते लय बोलती री. आणलाच घर नंबर. एक दिवस देवानी तिला अशी बुरळ पाडली. पोरगं गेलं वावरात, ती गेली मथुरेला दही दूध विकायला. सून एकटीच राहिली घरी. देव आला ना तिच्या घरी. आला एकांत पाहिला देवाने. आला घरात गेला, दार लावून घेतलं. पलंगावर ती सुनबाई भगवत भक्तच होती. दोघं जण गप्पा मारीत बसले. मथुरेत पोहोचल्यावर हिची ट्यूबलाईट पेटली. तिथून बाया बाब्या गेल्या वावरात, मी आली इकडं. ती राहिली एकटी. हा काळा डाव साधल्याशिवाय राहणार नाही. अहो ते विकायचं आणि टिकायचं लांब राहिलं. डोक्यावरचं ते होतं ना ते गाडगे ठेवले दया दुधाचे, ती पाटी तशीच खाली टाकली. पळतच मागल्या पावली आली. घरात आली, वट्यावर चढली. खिडकीतून पाहते तो कृष्ण तिचं सून पलंगावर बसलेली. तळाची आग मस्त केली. भलता राग आला तिला. लात मारली. कवाडच मोडले तिने. डायरेक्ट मध्ये गेली. एका हातात कृष्ण एका हातात सुनबाई पकडली. आणलं वाट्यावरून गल्लीमध्ये. रस्त्यावर लागली वरडायला. असल नंदाचा, असल मोठ्याचा, असल पाटलाचा, माझ्या घरी यायचं काय काम, माझ्या सोनच बोलायचं काय काम, काय समजतो स्वतः. आता भांडण म्हटल्यावर लोकांना आमंत्रण द्यावं लागतं का? ऐका हो दौंडी राहते का भांडणाची. आले महाराज. होय गर्दी जमली, गर्दी जमली. आणि त्या गर्दीत तिला असं चेव आला. कामच करते त्याचं. काय माझ्या घरी यायचं काम, काय सुनाशी बोलला माझा, असल तू पाटलाचा त्याच्या घरचा जहागीरदार.
पण देवानी लीला काय केली पा काय ते कर तुम लागो लीला काय केली लोकांनी तिच्या हाताकडे पाहिलं का लोकांना तिचा पोरगा दिसायचा आणि तिने पाहिलं तिला कृष्ण दिसायचा लोक म्हणायची बाई आणि लोकांना पोरगा दिसायचं ना लोक म्हण बाई तुझाच लेके तुझी सोने बसले असतील बोलले असतील तुझ्या काय बापाचा तोटा गेला आणि पोराला बायकोशी बोलून द्यायचं नव्हतं तर बालब्रह्मचारी का नाही ठेवलं कसं लग्न केलं जग मारायला लोक असं म्हटले का लहान लहान पोरं वरडायची हर हर महादेव माती उडवायची आणि वरडायची काय काय पोरं झाडाच्या पानाच्या पिपाने केल्या काय काय ओरिजिनल ढुमकं काढले नैसर्गिक ढुमकं नैसर्गिक माहिती तुम्हाला नैसर्गिक ढुमकं धंदाडंग काय काय म्हणा हा लय सुटायला लागला सुटलो नाही अभंगच आहे बाळक्रीडेमध्ये वाचन आपुलीच टिरी करोनी मांदळ वाजविती टाळ दगडाचे काहींनी दगड हातात घेतले दगडाचे टाळ आपुलीच टिरी करोनी पोरांनी गोंगाट केला का देव तिला पंपिंग करायची देव म्हणायची आई बाई एवढ्या टायमाला दे सोडून माझा बापलाही मारील कोलदांडा घालील खुटेला उलटं टांगील मिरची धुनी देईल पुन्हा येणार नाही तुझ्या घरी चुकलं माझं ते आणि अशी पंपिंग केली का फुटबॉल सारखी टनाटन उडायची ती म्हणायची लोक तरी कशी खोटे ते तरी कसं म्हणतं तुझंच पोरग आहे हा तर माफी मागू राहिला हा तर नंदाचाच कार्टा लोक मेले मोठ्याच्याच बाजूनी होतात लय बोल लोक म्हटले बाई मग आता काय करते तेवढी आता नंदाच्या वाड्यावर नेती त्याच्या बापाकडे नेती आणि याचा पुरा नक्षा उतरून आली ना फरफटच ओढीत आणलं दोघांना नंदाच्या वाड्यात आणि फाटक उघडलं आणि मध्ये गेली तर नंदाच्या असं भली मोठी पडवी नंदराज भगवान कृष्ण त्या नंदाच्या कडेवर आणि नंदराज त्याला घेऊन इकडं तिकडं फिरत होता आणि फाटकाच्या आत गेल्यावर देवानी तिच्या डोळ्यावरचं ऑपरेशन करून टाकलं दोन्ही पडदे काढून टाकले तिला फस्ट दिसायला लागलो आणि मग तिने पाहिलं आणि मग ती विचारत पडली मेला आता माझ्या हातात होता इतक्या बापाच्या कड्यावर गेला आणि मग ती विचार करती तो जर त्याच्या बापाच्या कड्यावर तर आपल्या हातात कोण आणि मग हाताकडं निरखून पाहिलं आणि मग तिला तिचा पोरगा दिसला ती म्हणे बाब्या तू कधीपासून तो म्हणे आई पलंगावरून उठवल्यापासून मीच आहे पण तुला कोणता वाद झाला कोणालाच कळा ना त्याच्यावर इलाज आहे वय ना काही वातावर इलाज होतो पण एक वात तिडक्या वातावर इलाज होत नाही ना एवढा गाव समजून सांगू राहिलं तू कोणाचंच ऐका ना खजील झाली आईस्क्रीम झाली थंडगार झाली पंक्चर झाली एवढी तावात आली होती नंदराजाने विचारलं काय बाई कुणीकडे आल्या होत्या बाई अहो काय येणं केलं बाई अहो का बाई कशा करता आल्या काही नाही म्हणी लग्न झाल्यापासून पोरं देवाच्या पाया पडले नव्हते देवाच्या पायावर घालायला आणले खाली मान घालू खजील झाली निघाली फाटकाच्या बाहेर आली पुन्हा कृष्ण तिऊन बाया हात तोच मुर्दा पुन्हा मध्ये गेली फाटकाच्या आत आली बाब्या बाहेर गेली कृष्ण 10-5 वेळा झालं शेवटी ती वैतागली ती म्हणे आता जाऊ मोर बाब्या असू नाही तर कृष्ण असू आपलं चला लांब गेल्यावर मग देव म्हणे बाई एक काम कर काय पुन्हा आपल्या वाट्याला जायचं नाही पुन्हा माझं नाव 4 चौघीत घ्यायचं जर माझ्या शेपटावर परत पाय दिला आता तरी तुझ्या पोराचं सोंग घेतलं पण पुन्हा शेपटावर पाय दिला ना तुझ्या नवऱ्याचं सोंग घेईन मग लय फजिती करीन ती म्हणे भाऊ मी कोणाला काही म्हणणारच नाही की अनेकांचा अहंकार अहो काय गवळणी गो वर्णन कसं आहे बघा विठ्ठला सगळ्या गवळणी गारानं सांगण्याकरता आल्या ना मग यशवदीनी प्रत्येकीची गाराणी ऐकली अवघ्या मिळवणी गवळणी देती यशवदे गाराणी खावणी दही दूध तुप लोणी पुढिली अवघी विरजनी हे गे बाई आमाशी पहावे ना
पण यशवदीने निर्णय काय दिला ते बाई तुम्ही काही म्हणा माझं पोरग तसं नाहीच बळ सगुण गुणाचं तानक बळ दिसतय गोजिरवान सगुण गुणाचं तान बळ दिसतय गोजिरवान हे बळ सगुण गुणाचं तानक बळ दिसतय गोजिरवान बळ सगुण गुणाचं तानक बळ दिसतय काय सांगता गाराले ग गोकुळाच्या नारे 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 एका गवळणीला राग आली ती म्हणे काकू उठा चला काही उपयोग नाही काय आरोपी पोरगा न्यायाधीश आई आपली कवर आहे डाळ शिजायची नाही आपण चल बाई काही शेवटी त्या गवळानी वैतागल्या त्या म्हटले यशवदी एक काम कर काय आम्ही खोट्या तुझं पोरग खरं ना एक काम कर काय तुझं पोरगन तू राह गोकुळात आम्ही जातो ऊस तोडायला बरी तू पोट तिकडं हा काय वर्णन केलं आवा घ्या मिळवणी गवळानी आल्या नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुना घेवोनी हे गे बाई आम्हाशी पहावे ना एक तर नवऱ्याला म्हणे बरा सामान भरा गाडीत सामान भरा आपल्याला राहायचंच नाही त्यांनी भरलं सामान नवरा बायको निघाली भगवंतानी विचार केला एक एक बिराड जर असं निघालं तर गाव रिकामं होईल ना उपयोग काय मग देवानी त्यांना परत आणायची कला केली आयडिया काय असा माळ रानाचा प्रदेश लागला ऊन खूप तापलेलो दुपार भरलेली देवानी तिला मायावी ताण लावली झाड झुडू सुद्धा नाही 1-2 किलोमीटर कुठं पाण्याची व्यवस्था नाही आणि नवऱ्याला ती म्हटली पाणी पाणी ताण लागली पाणी त्याचा नाईलाज झाला गाडीवरून खाली उतरला बैल सोडले गाडी गोडीवर लावली गोडी माहिती तुम्हाला बांबूची राहतील ती दुऱ्यांच्या खाली ठेवतात ती त्याच्यावर दुऱ्या ठेवतात ना बैल बाजूला काढल्यावर त्या आणि बैल बांधले झारी घेतली पाणी आणायला गेला लांब गेला पाणी शोधी शोधी शनास झाला देवानी तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं उभेऊ रूप घेतलं आणि पाणीच हातात घेऊन आला गार पाणी थंडगार पाणी वाळा टाकलेलं पाणी म्हणजे सुगंधी पाणी थंडगार पाणी बिस्लरी वॉटर 15 रुपये लिटर थंडगार पाणी आणि ती झारी तिच्या हातात दिली बैल झोपले निघाली आणि मग तिला म्हणे बाई 1 मिनिट ऐक काय हा प्रदेश फार विचित्र आहे बरं काय इथं सगळे माणसं एकसारखेच आहे ती म्हटली म्हणजे काही नाही आता आपली गाडी निघाली का मागून एक येईल तो माझ्यासारखा दिसल आणि तो गाडी माझी आहे आणि बायको माझी आहे पण तू त्याला हा म्हणू नको बरं का ती म्हणे काय बोलता तुम्ही हा मी काय एवढी बावळट आहे का त्याला कसं काय हा म्हणल आणि तो कसं काय बायको माझी आहे म्हणल चप्पल नाही का माझ्या पायात तोंड नाही का जोडणार मी त्याचं असं काही चालत असतं का आणि तेवढे ते आलंच भाऊ गाडी हललेली पाहिली पळतच आलं ते दमी भरलं आणि त्याला म्हणलं खाली उतर का गाडी माझी आहे बायको माझी आहे कृष्णाच्या रूपातला जो गाडीवर ना तो न्या तुला म्हटलं होतो मी पाहतो काय म्हणतो आणि मग तो ए मूड द्या चप्पल पाहिली का तो म्हटलं अगं मी आहे मी हा तू थोबड फोडील ना अगं मी आहे ना हा तू अगं त्या काय उपयोग शेवटी त्याने ते वर बसलेल्याला खाली शर्ट पकडला खाली ओढलं त्याला खाली पाडलं कृष्णाच्या रूपातला नवरा त्याला खाली पाडलं आणि त्याच्या उरावर तो खरा नवरा बसला आणि त्याला घोळशीतच होतं मातीत तेवढ्यात त्यांच्यासारखा तिसराच तयार झाला बसला गाडीवर चालली गाडी खालून कृष्ण त्या छातीवर बसलेलं मला काय मारितो काय त्या बाईने गाडी तर चालली मग त्या दोघांनी युती केली आता काय करता वंचित तर वंचित करता इलाज काय त्याला केली दोघांनी युती दोघांनी मिळून त्याला खाली घेतलं दोघं त्याला मारितच होते तेवढ्यात चौथाच तयार झाला चालली गाडी असे करीत गोकुळापर्यंत आणली गोकुळाच्या जवळ आल्यावर दोघच राहिले कृष्णा
तिच्या नवऱ्याच्या रूपातला कृष्ण आणि तिचा खरा नवरा नंदबाबाजवळ आले. नंदबाबाला दोघं म्हणते गाडी माझी आहे बायको माझी. नंदाला प्रश्न पडला तो अहो काहीच वेगळेपणा नाही हो. सेम टू सेम, सेम टू सेम, सेम क्वालिटी, क्वालिटी नो डिफरन्स, फरकच नाही हो. पण नंदबाबा हुशार. नंदबाबांनी काय केलं, लांब लचक असा चर खांदला, चांगला लांब लचक चर खांदला, 5-25 फूट असा खोल आणि लांब चर खांदला. आणि नंदाने सांगितलं या खड्ड्याहून पलीकडं जो उडी मारील बायको त्याची गाडी त्याची. आता कृष्णाला काय हो करतुम करतुम त्यांनी टुनकन उडी मारली, पटकन पलीकडे गेला. पण तिचा तो खरा नवरा होता ना, तो चांगला अर्धा किलोमीटर मागं जायचा, दोत्राचे आचकाचे खवायचा, औषध धरून यायचा. क्रिकेटमध्ये बॉलिंग करणारा कसा राहतो, लांब जातून पळत पळत येऊन बॉल टाकतो ना औसाने, तसं नवरा अर्धा किलोमीटर जायचा, असं औसान धरायचा, पळू पळू यायचा आणि खड्ड्यापाशी आला का जागीच थपकायचा. खड्डा पाहून जागीच ते वैतागलं. 10-5 वेळा झालं तो आणि नंदबाबा ते काय ये बाय गाडी त्यालाच द्या, बायको त्यालाच द्या. नंदबाबा म्हटले का रे बुवा? तो म्हटला मला बायको नको, गाडी नको, उडी नको. उडी मारून कोण भरल. अशा अनेक खोड्या, अनेक लीला. आणि मग सगळ्या लीला केल्यावर यशोदेच्या लक्षात आलं. तिने त्याला घरात ठेवलं. घरातही त्यांनी बऱ्याच खोड्या केल्या. मग यशोदा म्हटली कृष्णा आता माझ्या लक्षात आलं, तू एक काम कर, उद्या जाई राणा सवे घे ओली गोदना. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या गाई सगळे गोपाळ घेऊन भगवान सूर्योदयाबरोबर रानात निघाला. विठ्ठल गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊन या गाई जाये नंदाचा काना. गाया घेऊन गेला, जंगलात आला. 1 नंबर गाया चारल्या. गायांचं पोट भरलं. पाणी पाजून झाडाखाली सावलीला रवंथ करीत गाया बसल्या आणि पोरांना घेऊन डाव मांडला. अनंत प्रकार विटी दांडू चंडू लगोरी नाना परी खेळ मांडियला यमुना तिरी खेळले. आणि खेळता 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 1 वाजायला 10 मिनिटं बाकी राहिली. मग काही गोपाळ म्हणे आता कवर डाव टाकीतो, इकडं पाय न बाबा. खांदी भार पोटी भुका, भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका, खांदी भार पोटी भुका. खेळायाचे सुख काय, खेळायाचे सुख काय, खेळायाचे सुख काय, खेळायाचे सुख, खेळायाचे सुख काय, खेळायाचे सुख. कृष्णा इकडं पाय बाबा. 1 वाजत आला, जरा पोटा पाण्याचा विचार कर. काही चॅप्टर गोपाळ आले नाश्ता करून, काही भोळे भाविक नुसते चहाच्या कपावर आहे, काहींना तर चहाचाही कप नाही. इकडं पाय जरा. खांदी बार पोटी बुक काय खेळा याचे सुख. तू का म्हणे आता खेळ मोडावा परता. मग डाव मोडला. पांगलेल्या गायांना काय वर्णन आहे उघड. गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी या मिळवणी जग जेठी. चेंडू चौगुना खेळती वाळवंती. चला सगळे गाया वळल्या. पुन्हा गाया सावलीत आणल्या. कृष्णाने सांगितलं गड्यांनो ज्याची त्याची भाकर ज्यांनी त्यांनी सोडून नाही खायची. मग रे कृष्णा माझ्याकडे द्या, शिदोऱ्या जमा करा. झाली आता वेळ. म्हणती आणा शिदोऱ्या. काय करणार आपण मुलांनो गड्यांनो आज काला करू. मग सर्वांच्या शिदोऱ्या गोळा केल्या, त्या एकत्र केल्या. सगळं चुरलं, सगळा काला केला एकत्र, सगळ्याचा काला केला. त्याच्या मुदा बनवल्या. सर्वांना गोलाकार बसवलं. मध्ये स्वतः राहिला आणि स्वतःच्या हाताने तो काला त्यांनी गोपाळांच्या मुखात भरला.
मुखात भरला भानुदास गीती गात प्रसाद देतो किंवा ग्यारे ग्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. आणि त्याच्या अवस्थेचं वर्णन शुकाचार्य सांगतात. बिभ्रद वेणुम जटर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौ मस्तृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरुधो हासयन् नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके मिशिति बुभुजै यज्ञ भुग्बाल केली. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. आपल्या श्री क्षेत्र ताकडगाव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला ऐका 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 नका गडबड नका करू 5 मिनिटं ऐका ऐका ऐका. नुसतं माझंच नाही ऐकायचं. दहीहंडी फोडू आरती होईल ज्ञानदेव तुकाराम भजन होईल त्याच्यानंतर कार्यकर्ते पुढच्या सूचना सांगतील आणि सगळ्या सूचना सांगून कार्यक्रम संपला हा शब्द जोपर्यंत कानावर येत नाही तोपर्यंत चुळबुळ गडबड गोंधळ कोणी काहीच करायचं नाही. तोपर्यंत सर्वांनी शांत राहायचं. आपल्या ताकडगाव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा या गावचा ग्राम उत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानोबा तुकोबारायाच्या शांतीब्रह्मनाथ महाराज आदी करून साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय श्री मदन महाराज दायमा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सोपान काका जंगले यांच्या मार्गदर्शन आणि सत्प्रेरणेने आशीर्वादातून त्याचबरोबर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड निमित्त समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी तसेच तरुण मंडळी भजनी मंडळी